नमस्कार. पुन्हा एकदा मनापासून तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज संडे आहे, सर्वांना सुट्टी आहे, सर्व घरी आहेत. तर आता उठून पहिला सकाळी माझी मुलं मला विचारणार आहेत की मम्मी आज नाश्त्यामध्ये काय? नाश्त्यामध्ये रोज रोज काय करायचा हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा तुमचा पण आहे का? तर आज संडे आहे तर अंडे हे झालेच पाहिजे. तर मी आज झटपट अशी अंड्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला माझ्या पद्धतीने मी कशी करते अंड्याचे डोसे. तर मग चला किचनमध्ये दाखवते तुम्हाला. सकाळचा ना एवढा वेळ नसतो आपल्याकडे, म्हणून अशा झटपट रेसिपी असल्या ना की त्या बऱ्या पडतात, खायला पण टेस्टी होतात आणि लवकर बनतात. तर त्यासाठी मी 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 अंडी फोडून घेतली आहे. तुम्ही याच्यामध्ये कमी जास्तसुद्धा करू शकता. नंतर याच्यामध्ये मी मसाले ॲड केले. हळद टाकली 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, तुम्हाला पाहिजे तुम्ही मिरच्याचे तुकडेसुद्धा टाकू शकता, पण माझी मुलं लहान आहेत म्हणून मी थोडीशी लाल तिखट टाकली, कश्मीरी लाल. 1 चमचा धण्याची पूड, 1 चमचा काली मिरी आणि थोडंसं मीठ टाकलं. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये भाज्या ॲड केल्या माझ्याकडे जे होत्या त्या. तुमच्याकडे अजून असतील तर तुम्ही ते ॲड करू शकता. माझ्याकडे टॅमॅटो, गाजर आणि कांदा, तर मी ते ॲड केलं आणि त्याच्यानंतर एक अशी पेस्ट तयार करून घेतली पाणी टाकून, थोडीशी मीडियम अशी. तुम्हाला पाहिजे तुम्ही पातळसुद्धा ठेवू शकता आणि घट्टसुद्धा बॅटर ठेवू शकता. तर कारण की हे बॅटर आहे ना तव्याला अजिबात चिपकत नाही. तर गव्हाच्या पिठाच्या व्यवस्थित गुठल्या मोडून पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे, कारण की थोडं टेस्ट चांगली येते म्हणून. तर इथे आपलं हे बॅटर रेडी झालं आहे. चला आता आपण पराठे करायला घेऊया. त्याच्यानंतर गॅसवरती मी एक पॅन ठेवला आहे. तो व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल सर्वीकडे पसरून घेतलं आहे ब्रशनी आणि त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये डोसे टाकणार आहेत. तर ज्याप्रमाणे आपण बाकीचे डोसे करतो ना त्याचप्रमाणे हे सुद्धा डोसे आपल्याला करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडे पाहू शकता मी तवा गरम झाल्यानंतर हा बॅटर असा व्यवस्थितपणे पसरून घेतला आहे. तर तुम्हाला लहान मोठे ज्याप्रमाणे तुम्हाला डोसेची साईज करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. डोसा टाकल्यानंतर खालची बाजू ही व्यवस्थित खरपूस अशी परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच तो डोसा परतवायचा आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित खरपूस अशी भाजल्यानंतरच तुम्ही तो डोसा काढून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पराठे किंवा चपात्या कशा खरपूस भाजतो त्याचप्रमाणे सेम आपल्याला हे डोसे भाजून घ्यायचे आहेत. अशाप्रमाणे तुम्ही सर्व डोसे करून घ्या आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला खरंच आवडेल. लहान असो या मोठे असो, घरात सर्वांना ही अंडा पराठा नक्की आवडेल. तर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि छान छान अशा कमेंट करा. आणि मग ह्या व्हिडिओ मी इथे संपवते. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.